हिंदू महिलांसाठी हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत शेअर करा. आणि हा व्हिडिओ फक्त मी महिलांसाठीच बनवत आहे, जेणेकरून आता इथून पुढे तरी कोणतीही महिला अंधश्रद्धेच्या बळी पडू नये. आता विषय काय आहे माहिती का? हा भोंदू बाबा याचं प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये गाजते. अंधश्रद्धा माणसाच्या आयुष्याचा घात करते, पुन्हा एकदा सिद्ध झालं. अंधश्रद्धेचा कुणीही बळी पडू नका. देवावर विश्वास ठेवा, मंदिरातल्या पुजाऱ्यावर नाही. कारण मंदिरातला पुजारी सुद्धा तुमचा बलात्कार करू शकतो. फक्त देवावर विश्वास ठेवा, अंधश्रद्धेवर नाही. आता हे मी का सांगतोय, व्हिडिओ ऐका. हा जो भोंदू बाबा आहे ना, 58 पेक्षा जास्त महिलांसोबत अत्याचार करताना याचे व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत. आणि याचे व्हिडिओ काही सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, तुम्ही बघितलेही असतील. हा भोंदू बाबा धर्माच्या नावावरती, देवांच्या नावावरती महिलांना फसवायचा. आणि मोठे मोठे नेते याला गुरु मानतात. मोठे मोठे नेते याचे शिष्य आहेत. रुपालीताई चाकणकर माहितीच असेल, या भोंदू बाबाला गुरु मानायच्या. आणि हा भोंदू बाबा कित्येक महिलांना जाळ्यात अडकवायचा आणि धर्माच्या नावावरती महिलांना काय सांगायचं माहिती का? बघा, अंधश्रद्धा किती घात करू शकते. बघा, महिलांना सांगायचा मोठे मोठे नेते माझे शिष्य आहेत. आणि काय आहे माहिती का, जर मोठे मोठे नेते जर याच्या भूलतापाला बळी पडत असतील, याला गुरु म्हणत असतील, सामान्य जनतेचं काय हो? सामान्य जनता तर लगेच विश्वास ठेवाल ना. अंधश्रद्धेने कित्येक महिलांना बळी पाडले. या भोंदू बाबाच्या धर्माच्या नावावरती महिलांना जाळ्यात अडकवायचा. आणि या भोंदू बाबांनी कित्येक महिलांना स्वतःचा मूत पाजलाय. किती मोठं दुर्दैव आहे. महिलांना फक्त एवढंच सांगेल, विश्वास देवावरच ठेवा, असल्या भोंदू बाबावर नाही. हा भोंदू बाबा म्हणायचा असं असं करा, मग तसं करा, जर असं नाही केलं तुम्ही तुमचा नवरा मरण, फलानं बिस्तानं, भयानक पद्धतीने महिलांना भडकवायचा आणि अत्याचार करायचा त्यांच्यावर. नंतर मग त्यांचं शोषण करायचा, बलात्कार करायचा, त्याचे सगळे कांड ते तुम्हाला माहित आहे. महिलांनो, एक नक्की लक्षात ठेवा, हा स्वतःला सांगतो ना मी गुरु आहे, मी भविष्य सांगणार आहे. यालाच याचं भविष्य कळलं नाही, हा तुमचं भविष्य काय सांगणार आहे? एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे ना. या असल्या भोंदू बाबाच्या आहारी जाताना एवढी अक्कल पाहिजे आपल्याला. या भोंदू बाबाला याच कळलं नाही भविष्य, हा आपलं काय भविष्य सांगणार आहे? याला जर याचं भविष्य कळलं असतं, आपल्याला तर सगळं आयुष्य जेलमध्येच काढायचंय, जेलमध्येच सडायचंय. यांनी महिलांवरती अत्याचार केले असते का? नाही केले असते ना. भोंदू बाबावर विश्वास ठेवू नका, देवावर विश्वास ठेवा. अंधश्रद्धा